छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं एकमेकांचं कौतुक। नायगावात सावित्री फुलेंच्या जयंती कार्यक्रमामध्ये फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावर। सावित्रीबाई फुलेंचं स्मारक 5 वर्षांमध्ये पूर्ण करू। नायगावामधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन। निधी कमी पडू देणार नसल्याची ही ग्वाही। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार। बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या निवडीच्या नंतर होणार प्रदेशाध्यक्षांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद घेणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेच्या पातळीवरती व्हावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीडमधील खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार। कराडचं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झाल्याची विष्णू साठेची कबुली। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। चालू आर्थिक वर्षामध्ये परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता। 6 महिन्यामध्ये 1,13,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांकडूनही आभार। गमावलेला काश्मीर सुद्धा आम्ही लवकरच परत मिळवू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पाकव्याप्त काश्मीरचं नाव न घेता वक्तव्य। ठाण्यामधल्या मुंब्र्यामध्ये हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ। फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यासाठी सांगितल्यामुळे आला राग। मराठी तरुणावरच गुन्हा दाखल। पुण्यामध्ये 2 व्हीलर विकणाऱ्या शोरूम्सना हेल्मेट देण्याची सक्ती। नवी दुचाकी विकताना ग्राहकांना 2 हेल्मेट देणं आता अनिवार्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।